परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। मागच्या वेळी आपण 46व्या श्लोकांपर्यंत पाहिलं आणि 45व्या श्लोकामध्ये काय म्हटलं अर्जुन? अदृष्टपूर्वम ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूप प्रसीद देवेश जगन्निवास। अदृष्टपूर्वम ऋषिताः अस्मि दृष्ट्वा। अदृष्टपूर्व म्हणजे पूर्वी कधीच न पाहिलेलं असं विश्वरूप तू मला आज दाखवलेलं आहे आणि ऋषिताः अस्मि, मी त्याच्यामुळे खूप आनंदित झालोय, अंतःकरणातून खूप आनंदित झालाय. खरं तर आनंदित पण झालाय आणि घाबरला पण आहे अर्जुन, नाही का? विश्वरूप दर्शन पाहून अर्जुन खूप घाबरलाय. खरं तर हे काय, आता सगळीकडे परमेश्वरच दिसायला लागलं. कारण जेव्हा आपल्याला समजा असं झालं की सगळीकडे परमेश्वरच दिसायला लागला, तर आपण काय म्हणू? अरे बापरे, माझे नातेवाईक कुठे गेले, माझं घर कुठे गेलं, माझं अमुक कुठे गेले, माझं तमुक कुठे गेले, असं आपण म्हणू. आणि आपल्याला भीती वाटायला लागेल ना की सगळीकडेच परमेश्वर, असं कसं? आपलं आपलं तर सामान्य माणसाचं जो व्यवहार आहे तो आपला प्रपंच, आपलं कुटुंब, आपलं नातेवाईक हे सगळे आहे. आणि ह्याला तर काय सगळं सगळंच दिसतंय, सगळीकडे भगवंतच दिसताय. म्हणून तो घाबरला पण आहे आणि मनातून आनंदित पण झालेला आहे. आणि म्हणून 45व्या श्लोकात सांगतोय अर्जुन काय? प्रव्यथितम, मी अत्यंत व्याकुळ झालो आहे. हे विश्वरूप दर्शन पाहून घाबरला पण आहे, आनंदित पण झालाय, पण भयाने व्याकुळ पण झालेला आहे. म्हणून तू काय कर कृष्णा, भगवंता, इथे कृष्ण म्हणून वैयक्तिक नाही, इथे भगवंत आहे, अवतारी आहे, योगी अवस्थेतले आहे, परम उच्च अवस्था योग्याची इथे आहे. आणि अशा अवस्थेत जगन्निवास असं विशेषण वापरलंय अर्जुनाने. संपूर्ण जगामध्ये तुझा निवास आहे, वास आहे, म्हणून जगन्निवास विशेषण वापरलंय. आणि तू आता प्रसन्न हो, प्रसीद, प्रसीद म्हणजे प्रसन्न हो, तू प्रसन्न हो. आणि देवांचाही देव तू आहे, देवेश हे पण विशेषण वापरलंय. पूर्वीचं स्वरूप तू मला दाखव, कारण ह्या विश्वरूप दर्शनाने मी अतिशय घाबरून गेलोय. आणि तुझं पूर्वीचं रूप दाखव. कसं होतं पूर्वीचं रूप, आत्ताचं रूप कसं होतं? दिव्य माल्याम्बरधरन दिव्य गंधानुलेपन सर्वाश्चर्यमयन अनंत विश्वरूप, असं खूप दिव्य 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 माळा, दिव्य तोंड, दिव्य हात, दिव्य पाय, दिव्य उदर, असं सगळं असं रूप होतं. पण पूर्वीचं रूप कसं होतं? पूर्वीचं रूप म्हणजे चतुर्भुज रूप. ते कसं होतं? किरीटिनंगदिनय चक्रहस्तम, हातामध्ये गदा, चक्र असलेलं, डोक्यावर मुकुट असलेला, असं ते चतुर्भुज रूप होतं भगवंताचं. ते तू दाखव. असं सहस्र बाहो, हजारो हात असलेला असा तू विश्वमूर्ती, संपूर्ण विश्वाचीच तू मूर्ती आहे. पण तू ते तुझं पहिलं रूप दाखव, असं 46व्या श्लोकात सांगतोय अर्जुन अर्जुन भगवंतांना. आणि हे सांगत असताना अर्जुन व्याकुळ झालेला आहे, घाबरलेला आहे, पण भगवंतांनी ओळखलेलं आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात? अरे तू घाबरतोस काय, एवढा व्याकुळ काय झालायस? मी तुझ्यावर रागवलेलो मुळीच नाहीये, म्हणून तुला हे रागाच्या भरात काही दाखवलेलं नाही रूप. तू मागणी केली म्हणून मी दाखवलं. तर मी तुझ्यावर प्रसन्नच आहे. आणि हे प्रसन्न झाल्यामुळे इतकं परमश्रेष्ठ असं की ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ अभूतपूर्व असं रूप मी अजूनपर्यंत कोणालाच नाही दाखवलेलं. हे तुला दाखवलेलं आहे. हे कोणीही असं रूप अजून पाहिलेलं नाही, तुलाच एकट्याला दाखवलेलं आहे. का बरं? कारण अर्जुन अत्यंत लाडका आहे भगवंतांचा, निस्सीम भक्त आहे, निस्सीम, सीमाच नाही त्याला, असा आहे तो. म्हणून 47व्या श्लोकात भगवंत हा अध्याय वाचताना ना आपले सुद्धा भाव तसे उमटतात की मया प्रसन्नेन तवार्जुनेदम, असं म्हणताना
आपण तो अध्याय वाचताना असं वाटतं की भगवंत आपल्याला सुद्धा आशीर्वाद देत आहेत की काय. बघा तुम्ही वाचून पूर्ण जेव्हा पाठ कराल तेव्हा किंवा हा नुसता अध्याय वाचाल तर ते भाव जे आहेत ना भगवंतांचे ते आपल्या सुद्धा हृदयापर्यंत पोहोचतात. काय मया प्रसन्नेन तवाजुनेदम रूपम परन दर्शितम आत्मयोगात. आत्मयोगातलं हे रूप दाखवलेलं आहे तुला. आत्मयोग म्हणजे आत्म म्हणजे आत्मा आणि तो योग म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्याचं रूप किंवा योग म्हणजे आत्मयोगात तेजोमयम अत्यंत तेजस्वी तेजस्वी रूप आहे. तर कसं तेजस्वी ते आपण वर्णन नाही करायचं. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा त्यात भासस्तस्य महात्मना. असं तेज आहे. 1000 सूर्य आकाशात उगवल्यानंतर जे तेज झळकणार आहे झळकल्यावर जे तेज दिसेल तसं ह्याचं तेज आहे. म्हणून तेजोमयम. आपण जलमय शब्द वापरतो बघा. पावसाळ्यामध्ये सगळं जलमय झालंय. आपण मागच्या पावसाळ्यात बघितलंय कोल्हापूरला जेव्हा पाणी आलं तेव्हा सगळं जलमय झालं होतं. जलमय होणं म्हणजे काना कोपऱ्यात पाणी शिरणं. सगळीकडे जलमय. पावसाळ्यात ही परिस्थिती आपल्याला दिसते जिथे पूर येतात. तसं हे सगळं तेजोमय रूप. काना कोपऱ्यात तेजच तेज. कुठेही अंधारच नाही. कुठेच नाही. कुठल्याच प्रदेशात. आणि नुसत्या प्रदेशात नाही कुठल्या देशात नाही तर त्रैलोक्यात. त्रैलोक्यात हे तेजोमय रूप भगवंताचं दिसतंय. आणि काय आहे विश्वम अनंतम. विश्वात आहे. विश्वरूप आहे हे. संपूर्ण विश्वात दिसतंय आणि त्याला अंतच नाहीये. आदिही नाही आणि अंत नाही असा हा परमेश्वर आहे आणि त्याचं रूपही अनंत आहे. मी मागच्या वेळी पण तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की संध्याकाळच्या वेळी आपण समुद्रावर गेलो आणि क्षितिजाकडे बघितलं तर समुद्राचं पाणी आणि आकाश एकरूप झालेलं दिसतं. कुठे एंड आहे त्या आकाशाचा आणि समुद्राचा हे कळूनच येत नाही. तसं हे अनंत ज्याला अंत नाही असं असं अनंत असं हे रूप आहे. आणि असीम आहे. त्याला सीमाच नाहीये. त्याला मर्यादा नाही सीमा नाही की इतक्या इतक्या क्षेत्रापर्यंतच ते रूप दिसतंय आणि पुढे दिसत नाहीये असं काहीही नाही. सगळीकडे ते रूप दिसतंय. असीम असं रूप आहे आणि अपूर्व न दृष्ट पूर्वम. पूर्वी कधीही न पाहिलेलं. कधीच पाहिलेलं नाही आणि कोणीच पाहिलेलं नाही. त्याचा अधिकारी फक्त अर्जुन. काय ना एवढे अधिकार प्राप्त व्हावे परमेश्वराकडून म्हणजे काय भाग्य आहे अर्जुनाचं. आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला हे वर्णन ऐकायला मिळतंय म्हणून आपलं भाग्य. पण अर्जुन किती महाभाग्यवान. केवढी तपश्चर्या असेल अनेक जन्मांची अर्जुनाची. म्हणून प्रत्यक्ष दर्शन आज ताकायत 5000 वर्षामध्ये फक्त अर्जुनाला भगवंतांनी दिलेलं आहे. आणि हे आत्मयोगाने. आत्मयोग म्हणजे एवढे योगेश्वर योगेश्वरी शक्तीच्या साह्याने योगांचेही ईश्वर. योगांचेही ईश्वर. शंकराला सुद्धा योगी म्हटलेलं आहे. दत्तगुरूंनाही योगी म्हटलेले पण त्याचेही ईश्वर हे भगवान श्रीकृष्ण आता अशा योगी शक्तीने योगी ईश्वरी शक्तीने हे रूप दाखवलेलं आहे. आणि मग आणखी भगवंत काय म्हणतात की हे रूप तुला दाखवलंय. आजपर्यंत अनेक लोकांनी माझं हे रूप पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हे जे रूप आहे ते अनेक वेदांचं किंवा वेद मंत्रांचं पठण केलं किंवा अनेक यज्ञ याग केले किंवा खूप स्वाध्याय करून जर ते रूप पाहायचं म्हटलं इच्छा व्यक्त केली किंवा खूप दान केलं. अनेक उग्र तपश्चर्या तपोभी उग्रैही असा शब्द आहे. तपोभी उग्रैही विसर्गाच्या बद्दल रू आलेला तपोभी रुग्रैही तपोभीही उग्रैही. अनेक तपश्चर्या केली तरी सुद्धा हे उग्र तपांनी सुद्धा हे रूप कोणालाही मिळणार नाही बघायला. अनेक यज्ञ केले तरीही मिळणार नाही. अनेक वेद मंत्रांचा घोष केला
तरीही हे रूप मिळणार नाही. हे रूप तुझ्या खेरीज ह्या मृत्यू लोकामध्ये दुसऱ्या कोणाला इथून पुढे पण दिसणं शक्य नाही आणि याच्या मागे पण कधी दिसलेलं नाही. म्हणून द्रष्टून त्वद अन्येन कुरु प्रवीर. नृलोके, नृलोके म्हणजे या पृथ्वी लोकावर हे रूप कोणालाही परत दिसणं शक्यच नाही. म्हणून देवांनी सुद्धा याची मागणी केलेली होती, असं रूप पाहायला मिळावं. त्यांना सुद्धा हे विराट रूप अशा प्रकारे कधीही पाहायला मिळालं नाही. याचं कारणच की तुझी भक्ती जी आहे ती पूर्ण निस्सीम भक्ती आहे. तू माझा श्रेष्ठ भक्त आहे, लाडका भक्त आहे आणि म्हणून मी तुला हे दर्शन दिलेलं आहे. आता वेदांमध्ये का बरं नाही, वेद मंत्रांचा उच्चार करून सुद्धा हे दर्शन झालेलं नाहीये, हे कशावरून कळतं? तर पुरुष सूक्तामध्ये विराट पुरुषाचं वर्णन केलेलं आहे, पण तेथे फक्त उत्पत्ती आणि रूपकात्मक रीतीने वर्णन केलेलं आहे. सर्व संहारक काळाचं रूप त्याच्यात वर्णन केलेलं नाही. म्हणजे लोकक्षय, कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्ध, हे जे वाक्य आहे ते पुरुष सूक्तात अशा प्रकारचं वर्णन किंवा विराट रूप दर्शन दाखवलेलं नाहीये, ते वेगळ्या प्रकारचं दाखवलेलं आहे. म्हणून वेदामध्ये पण नाही. जेव्हा यज्ञ केले जातात, पूर्वीच्या काळी यज्ञ केले जायचे, ते कशासाठी केले जायचे? तर यज्ञ हे संकल्पाने केले जायचे की अमुक एक गोष्ट प्राप्त होण्यासाठी यज्ञ करा. मग अश्वमेध यज्ञ आहे, पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, किंवा युद्धामध्ये जिंकण्यासाठीचे यज्ञ आहेत. अनेक पूर्वी यज्ञ केले जायचे. संकल्पनाच अशी होती पूर्वी की यज्ञ करा, तुमच्या मनातला फळ इच्छित प्राप्त होण्यासाठी यज्ञ करा आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करून त्याची यज्ञाची फलप्राप्ती काय? तर ती इच्छा पूर्ण करणं. म्हणजे कामना पूर्तीसाठी पूर्वी स्वर्गात जाण्यासाठी पण, स्वर्ग प्राप्त व्हावा यासाठी सुद्धा यज्ञ केले जायचे. म्हणून यज्ञ केल्यानंतर जास्तीत जास्त काय होतं तर स्वर्गप्राप्ती मिळते किंवा इंद्र पद प्राप्त होतं, एवढंच यज्ञाचं फलित आहे. म्हणजेच काय, सकाम हेतूने ते यज्ञ केले जायचे आणि त्याची प्राप्ती सुद्धा ती लिमिटेड, स्वर्गापर्यंत. पण स्वर्गाच्याही पुढे काय आहेत? अनेक भू गुहा स्वहा महा तपहा जना, हे सप्त स्वर्ग जे आहेत, तर स्वर्गापर्यंतची स्टेज ही काय आहे की जेव्हा मनुष्य प्राण सोडतो किंवा शरीर सोडतो, तर त्याची अतिशय पुण्यात्मा असेल तर गती फार फार तर कुठेपर्यंत जाते? स्वर्गापर्यंत जाते. पण स्वर्गाच्या पुढेही 4 लोकांचा प्रवास आहे, तो मोक्षापर्यंत. म्हणून यज्ञ करून मोक्ष प्राप्ती मिळते असं नक्की नाही, स्वर्गप्राप्ती होऊ शकते. नंतर अध्ययन म्हणजे लौकिक अध्ययन किंवा पारमार्थिक ग्रंथांच्या नुसत्या अभ्यासाने सुद्धा हे पद मिळणार नाही किंवा हे विश्वरूप दाखवलं जाणार नाही. वेगवेगळे दान जे केले जातात ते सुद्धा पूर्वी स्वर्ग प्राप्तीसाठी दान केले जायचे, किंवा कर्मकांड वगैरे जे पूर्वी केले जायचे ते स्वर्ग प्राप्तीपर्यंतच त्याची मर्यादा आहे. आणि उग्र तपश्चर्या करून काय, फार फार तर 4 मुक्ती मिळतील, पण मोक्ष नाही, विराट रूप दिसणार नाही. 4 मुक्तीसाठी ती व्यक्ती जी उग्र तपश्चर्या करणार ती पात्र होईल, पण विराट रूप मात्र दिसणार नाही, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. हे फक्त तुला आणि तुलाच दाखवलं. आणि म्हणून तू काय कर बाबा, हे चांगल्या अर्थाने घे ना, मी तुला विश्वरूप दाखवले, तू व्याकुळ का होतो? माते व्यथा माच विमूढ भावो, 49वा श्लोक आहे. माते व्यथा मा म्हणजे नको, व्यथा म्हणजे व्याकुळ, व्याकुळ होऊ नको. विमूढ भाव म्हणजे काय? तू गांगरून जाऊ नको, गोंधळून जाऊ नकोस. आणि हे दृष्टवा म्हणजे पाहून, हे माझं भयंकर रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस. आणि मी अत्यंत प्रेमाने तुला हे प्रीत मला, मी अत्यंत प्रेमाने हे रूप तुला दाखवलेलं आहे. माझे हे तू मनातले सगळे विचार सोडून दे आणि माझं पूर्वीचं रूप मी आता तुला दाखवतो, ते माझं पूर्वीचं रूप तू आता पहा. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे घोर रूप नाहीये, भयंकर जे रूप वाटतंय तुला तर तसं नाहीये. तुझा विमूढ भाव जो आहे
किंवा गोंधळून गेलेलं मन आहे ते आता तू मनातलं काढून टाक आणि चांगल्या नजरेने बघ, पॉझिटिव्ह थिंकिंगनी माझ्याकडे बघ, आपल्या भाषेत की पॉझिटिव्ह विचार कर, तू सकारात्मक विचार कर आणि मी तुला हे विश्वरूप दाखवलंय, याच्यातून तुझं चांगलंच होणार आहे, तू भीती काढून टाक. आणि मग हे संजय परत वर्णन कोणाला सांगतोय, तर परत धृतराष्ट्राला सांगतोय. काय? संजय उवाच इत्यर्जुनौ वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. इत्यर्जुनौ वासुदेवस्तथोक्त्वा इति अर्जुनम उक्त्वा वासुदेवाः. वासुदेव भगवंतांनी अर्जुनाला असं सांगून काय सांगितलं की तू आता, मी तुला साधं रूप दाखवतो, तू भेऊ नको, व्याकुळ होऊ नको, प्रसन्न आहे मी तुझ्यावर, हे सगळं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि पुन्हा आपलं चतुर्भुज रूप दाखवलं. स्वकम रूपं दर्शयामास की आश्वासयामास, आश्वासन दिलं, त्याला धीर दिला आणि स्वतःच आपलं सौम्य रूप जे चतुर्भुज रूप आहे ते दाखवलं. आणि सौम्य रूप दाखवल्यानंतर अर्जुनाची मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था कशी झाली त्याचं वर्णन सांगितलंय आता. की अर्जुन कसा झाला? दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्ये जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः. सचेताः, चेताः, चेताः म्हणजे चित्त, चित्त विचलित झालं होतं अर्जुनाचं, हो की नाही? आणि सावरला गेलाय तो, असा शब्द आपल्या भाषेत खूप छान परफेक्ट शब्द आहे हा. सचेता म्हणजे तो सावरला गेलाय. त्याचं भगवंताचं सौम्य रूप पाहून त्याचं मन ठिकाणावर आलं अर्जुनाचं. आणि अर्जुन सांगतोय की मी आता ठिकाणावर आलोय आणि मी सावरलं गेलोय, मी सावध झालो आहे, पूर्णपणे सावध झालोय. सचेता, संवृत्त आणि सचेता, सावध आणि सावरले, त्या दोन्हीसाठी ते दोन शब्द आहेत. तर मी पुन्हा देहभान मी विसरून गेलो होते. माझा देह हा आहे आणि मी अर्जुन आहे, मी ह्या पृथ्वी लोकावर आहे, मी युद्धासाठी उभा राहिलेलो आहे आणि असे माझ्या समोर सगळे सैन्य उभं आहे, हे सगळं मी विसरून गेलो होतो. आणि भगवंताच्या त्या शक्तीमध्ये तो मानसिक दृष्ट्या चित्ताने एकरूप झाला होता, विलीन झाला होता. आणि म्हणून तो सांगतोय आता काय की प्रकृतिंगतः, मी पुन्हा प्रकृतीचे जे गुण आहेत त्या गुणांनी देहभानावर मी आलो आहे आणि मी आता तुमच्याशी बोलत आहे. मग भगवंत सांगतात, काय सांगतात अर्जुनाला? सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शन कांक्षिणः. हे चतुर्भुज रूप सुद्धा दुर्लभ आहे बर का अर्जुना. हे चतुर्भुज रूप तू पाहिलं आहेस, पण ते पाहण्यासाठी काय आहे? दुर्लभ आहे. सुदुर्दर्शम इदम, दुर्दर्शम म्हणजे दुर्लभ आहे. आणि दृष्टवानसी म्हणजे पाहण्यासाठी दुर्मिळ आहे. हे विराट रूप तर दुर्मिळ आहेच, विराट रूप तर हे तुलाच फक्त दाखवलंय, पण चतुर्भुज रूप सुद्धा मी माझं दाखवतोय, ते सुद्धा दुर्मिळ आहे. देवा अप्यस्य रूपस्य, देवा म्हणजे हे देवलोक, जे अनेक देव आहेत त्यांनी सुद्धा अनेक वेळा माझ्या रूपाची, चतुर्भुज रूपाची आकांक्षा केलेली आहे, मनातून इच्छा केलेली आहे, पण ते सुद्धा हे रूप पाहण्यास उत्कंठित झालेले असतात. नित्यं दर्शन कांक्षिणः, दर्शन त्यांना मिळावं अशा दर्शन घेण्यासाठी ते सुद्धा इच्छा त्यांची झालेली असते, पण ते रूप त्यांना मी अजूनपर्यंत दाखवलेलं नाही. नाहो वेदैर्न, जे काही आधी सांगितलेलं आहे ते पुन्हा सांगतायत. काय की नाहो वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया.
शक्य एवं विधो द्रष्टून दृष्टवानसी मा यथा. माझे हे रूप जे तू पाहिलेस ते वेदाध्ययनाने पण दिसणार नाही. आता हे कुठल्या रूपाबद्दल म्हणताय? आधीच जे होतं ते विराट रूपाबद्दल सांगितलंय. न वेद यज्ञाध्ययनैर न दानैर 48व्या श्लोकात जे सांगितलंय भगवंतांनी ते कशाबद्दल सांगितलंय? तर विराट रूपाबद्दल. की न वेद यज्ञाध्ययनैर दानैर न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः. हे विराट रूपाबद्दल सांगितलंय. पण आता हे चतुर्भुज रूपाबद्दल सुद्धा भगवंत सांगतायत का? की अनेक वेदांचं पठण करून किंवा अनेक तपश्चर्या करून अनेक प्रकारचं दान करून हे आणि यज्ञ सुद्धा करून हे रूप पाहणं शक्यच नाही कोणीच म्हणजे देव लोकांनी सुद्धा. कुठलं? चतुर्भुज रूप. कसं असतं चतुर्भुज रूप? हातात चक्र आहे, गदा आहे आणि जे काही 4 हातामध्ये त्याची जी शस्त्र आहेत अशा शस्त्रधारी. एका हातात कमळ आहे, एका हातात गदा आहे, एका हातात चक्र आहे आणि एका हातात शंख आहे. असं चतुर्भुज पाहणं कोणीही शक्य नाही. आणि ते कोणाला शक्य आहे? फक्त भक्त्या त्वनन्यया. भक्त्या त्वनन्यया हा शब्द अगदी अंडरलाईन करून घ्यायचा. कशासाठी? तर जो भक्त्या हा शब्द जो आहे तो अत्यंत निकटचा भक्त, भगवंताचा निस्सीम भक्त, की त्याला दुसरं कोणी दिसतच नाही, कळतच नाही. सतत भगवंत आणि भगवंत. शरीराने फक्त ते दोघे वेगळे आहेत. अर्जुन शरीराने वेगळा आहे, श्रीकृष्ण शरीराने वेगळा आहे, पण दोघांच्याही अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या हृदयात भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून अंतःकरणाने ते एकरूप झालेले आहे. जसं आपण बघितलंय हनुमानाची भक्ती कशी होती? तर सतत राम राम राम, दुसरं कोणीच त्याला दिसत नव्हतं. तसा हा अर्जुन भक्त आहे, म्हणून भक्त्या शब्द वापरलाय. आणि अनन्य या भक्त्या, अनन्य भक्ती दुसरी, न अन्य. अनन्य शब्दाचा अर्थ असा आहे न अन्य, कुठल्याच दुसऱ्या प्रकारची भक्ती नाही. मग शंकराची वेगळी भक्ती करायची, मग आणखी दत्ताची वेगळी भक्ती करायची, अशी दुसरी कुठलीही भक्ती नाही. फक्त कृष्ण आणि कृष्ण, म्हणून त्याला अनन्यया असं म्हटलंय. तर अनन्य भक्तीनेच हे जे दर्शन आहे ते शक्य होतं. आणि त्या भक्तीने माझ्यामध्ये सुद्धा तू प्रवेश करू शकतो. माझ्यामध्ये म्हणजे भगवंताचं हृदयात भक्तीने प्रवेश करणं. जसं जनार्दन स्वामींच्या हृदयात एकनाथ महाराजांनी प्रवेश केला. जनार्दन स्वामींच्या हृदयात एकनाथ महाराजांनी प्रवेश केला, तशी ही अनन्य भक्ती भगवंत आणि अर्जुन ह्यांची अनन्य भक्ती होती. आणि भक्त्या अनन्य या शक्त म्हणजे भक्तीचा कळस म्हणजे ही अर्जुनाची भक्ती. आणि जेव्हा भक्तीचा कळस होतो तेव्हा आत्मनिवेदन भक्ती, नवविधा भक्ती मधली सगळ्यात शेवटची भक्ती आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे ज्याची भक्ती करतो तोच स्वतःमध्ये प्रगट होतो. उदाहरणार्थ मारुतीची भक्ती केली आपण तर आपल्यामध्येच मारुती प्रगट होऊन जातो, फक्त शरीराने आपण वेगवेगळे होऊन जातो. देवीची भक्ती केली, शक्तीची भक्ती केली तर ती शक्ती आपल्यात येऊन ती शक्ती, ती देवी आणि आपण वेगळे नाही. उदाहरणार्थ दिलाय मी, उदाहरण. तर अर्जुनाचं तसं झालेलं आहे. म्हणून अर्जुन हा निस्सीम भक्त आहे, अनन्य भक्त आहे. आणि अशा अनन्य भक्तालाच भगवंत काय करतात? तर विश्वरूप दर्शन दाखवतात. आणि मग शेवटी भगवंतानी ही गुरुकिल्ली सांगितलेली आहे. भक्तीची गुरुकिल्ली काय? ह्या 5 गोष्टी येतात भक्तीच्या गुरुकिल्ल्यामध्ये. अनन्य भक्ती केव्हा ठरवतो आपण, किंवा अनन्य भक्त एखादी व्यक्ती आहे हे केव्हा ठरवलं जाईल? तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? मत कर्म कृत, माझ्यासाठी कर्म कर, फक्त माझ्यासाठी कर्म कर. म्हणजे काय? की जे कर्तव्य कर्म आपल्या सुद्धा वाट्याला आलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला आलेलं आहे, ते असं समजायचं ते भगवंताचं कर्म आहे आणि ते मी करतोय.
नाहीतर आपल्याला जरा संकट आलं, जरा दुःखाच्या गोष्टी आल्या, काय बाई माझ्या वाट्याला आलं, किंवा काय न माझ्यावर संकट ओढवलं हे, असं मनात येतं. पण तसं मनात आणायचं नाही, असं ह्या श्लोकात सांगितलंय. जर आपल्याला भगवंताचा निस्सीम अनन्य भक्त व्हायचा असेल तर. मत कर्म कृत म्हणजे ही सर्व कर्म परमेश्वराची आहे. मग काही काही वेळेला आपल्याला दगड फोडायची वेळ आली तरी असं समजायचं की हे परमेश्वराची इच्छा आहे म्हणून मी हे कर्म करतोय आणि त्या प्रित्यर्थ करतोय. अशी वेळ आली तर असं समजायचं. खूप महत्वाचा सल्ला किंवा महत्वाची गुरुकिल्ली भगवंताचा भक्त होण्यासाठी दिलेले. आणि मत परमो मदभक्त संग वर्जिता. हा मत परमो, मत परमो म्हणजे मत परायण हो, माझ्याशी पूर्ण एकरूप हो. परायण होणं, हरिभक्त परायण आपण शब्द ऐकतो, हरिभक्त परायण. हे हरीच्या भक्तीमध्ये पूर्ण एकरूप झालेलं, दुसरं काहीच नाही, त्यांना हरिभक्त परायण म्हणतो. तसं भगवंत म्हणतात तू माझ्यात परायण हो, माझ्यात एकरूप हो, दुसरा कुठलाही विचार करू नको आणि माझी भक्ती करतो. मत परायण होऊन फक्त माझीच भक्ती करतो. आणि ती भक्ती कशी असली पाहिजे? संग वर्जिता. हा संग वर्जिता. गीतेमध्ये ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत ना त्याला खूप महत्व आहे. एक तर निर्ममत्व, निरहंकारी, संगवर्जित, अनासक्ती आणि निर्लोभ. 15व्या अध्यायात हे सगळे शब्द येऊन गेलेले आहेत. निर्ममो निरहंकार, समदुःख सुखा, सुख आणि दुःख यांना समानच मानलं पाहिजे. हे सगळे क्रायटेरिया आहेत भगवंताचा निस्सीम भक्त होण्यासाठी. या 5-6 गोष्टी अंमलात आणल्या तर आपण सुद्धा भगवंताचे निस्सीम भक्त होऊ. अर्जुन तसा झालेला आहे आणि इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत की जो अशा प्रकारे मतपरायण होऊन माझी भक्ती करतो आणि आसक्ती रहित असतो. आता आसक्ती असणं आणि आसक्ती नसणं म्हणजे काय? आपण एवढं तेवढी भगवंताची भक्ती केली की आपल्याला असं वाटतं, बघा ना मी एवढं करते पण मला काहीच फळ मिळत नाही, बघा ना मी असं केलं पण मला काहीच नाही अनुभव आले, आम्ही इतके झाले दिवस झाले गीता वाचतोय पण आम्हाला काही अनुभूती येत नाही. ही आसक्तीच झाली ना. आसक्ती आणि असक्ती दोन फरक आहे. आसक्ती म्हणजे मला हे पाहिजेच, मिळालंच पाहिजे अशी इच्छा सतत मनामध्ये धरणं, म्हणजेच सकाम हेतूने भक्ती करणं की नाही. मग भगवंताला ते मान्य नाहीये गीतेमध्ये. भगवंत गीतेमध्ये म्हणतात सकाम हेतूने भक्ती नकोच, निष्काम हेतूनेच भक्ती झाली पाहिजे. कशी पाहिजे? आणि ती अनन्य झाली पाहिजे, मतपरायण होऊन झाली पाहिजे आणि संगवर्जिता, म्हणजे आसक्ती रहित असली पाहिजे. आणखी एक सांगितलंय भगवंतानी क्रायटेरिया. भगवंताचा लाडका होण्यासाठी किंवा अनन्य भक्त होण्यासाठी काय पाहिजे? निर्वैरस सर्व भूतेषु. निर्वैरस सर्व भूतेषु, सर्व भूतेषु, सर्व म्हणजे सर्व, भूतेषु म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये कसं झालं पाहिजे? निर्वैर, वैरच नाही ठेवायचं. कुठल्याच प्रकारच्या कुठलेही विचार मनामध्ये वैराचा कोणाबद्दलही यायला नको. किती अवघड आहे ना, पण केलंय ना. आपल्या इथल्या सर्व संतांनी असं वागलंय. सर्व संत निर्वैरच होते. अनेक आपण संतांच्या जर गोष्टी पाहिल्या आणि त्यांचं कार्य पाहिलं तर आपल्याला दिसून येतं निर्वैर, कधीच वैर केलं नाही. उदाहरणार्थ आपण समर्थांचे कालच परवा जन्म झाला, तर समर्थ कसे होते? समर्थ भिक्षा मागायला जात होते. सकाळी मनाचे श्लोक म्हणत म्हणत भिक्षा मागायला जात होते. तर या बाईंनी काय केलं? पोतेर फेकून मारलं. पोतेर फेकून मारलं तर त्या स्त्रीशी त्यांनी कधीही वैर धरलं नाही. उलट ते पोतेर प्रेमाने घेतलं जवळ, ते नदी काठी गेले, ते धुतलं आणि त्याच्या वाती बनवल्या आणि त्या वाती चाफळच्या मंदिरामध्ये जेव्हा मोठा उत्सव होता त्या वाती त्यांनी पंटीमध्ये लावल्या, दिव्यामध्ये लावल्या. इतकं निर्वैर पाहिजे,
एकनाथ महाराजांनी नदीवर चाललेलं महाराचं मूल किंवा जो यवन होता, जो नाथांच्या अंगावर 100च्या पेक्षा जास्त वेळा थुंकला, तरी त्यांनी वैर केलं नाही. उलट असा त्याचा अर्थ घेतला की बरं झालं, मला त्यामुळे गंगा स्नान मिळालं. गोदावरी नदीचं स्नान माझ्या अंगावर 108 वेळा माझ्या अंगावर त्या निमित्ताने पाणी पडलं आणि मी स्वतः शुद्ध झालो. यवन झाला की नाही माहित नाही, पण मी स्वतः शुद्ध झालो. हा आपल्या इकडच्या संतांचा मनाचा मोठेपणा, किंवा जे भगवंत म्हणतात की असं वागलं तर भगवंत प्रगट होतात, भगवंताची भेट होते. म्हणून निर्वैरच सर्वभूत. अनेक संतांच्या गोष्टीमध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं की कधीही त्यांनी संतांनी कोणाशीही वैर धरलेला नाही. उलट दीन दुबळ्यांना, आणखी समाजातील जे उपेक्षित लोक आहेत त्यांना त्यांनी जवळ केलेलं आहे. निर्वैरच सर्व भूतेषु यस्स मामेति पांडव. आणि असा जो वागतो तो मलाच येऊन मिळतो. संत तुकाराम महाराज काय, संत एकनाथ महाराज काय, नामदेव महाराज, रामदास स्वामी, आपल्याकडचे सर्व संत जे आहेत ते आपल्यासाठी आदर्श भक्त म्हणूनच त्यांच्याकडे आपण पाहायला पाहिजे. की भक्त्या त्वनन्यया म्हणजे कोणते भक्त, तर सर्व संत. अनन्य भक्ती त्यांची भगवंतावर, पांडुरंगावर, विठोबावर, सर्व संतांची होती. म्हणून ते कसे झाले, देवरूप झाले. यस मामेती पांडव, ते मलाच येऊन मिळतात. मला येऊन मिळतात, मला येऊन मिळतात म्हणजे काय, तर ते भगवंत स्वरूपच होतात. त्यांना आपण भगवंत स्वरूपच मानतो आणि त्यांची पूजा करतो, कारण त्यांचं आचरण तसं होतं. भगवंतासारखं आचरण होतं. भगवंत कसा आहे, निर्वैर आहे, सर्व प्राणी मात्रांना सारखं वागवणार आहे. भगवंताकडे भक्ती आहे. भगवंत स्वतः सुद्धा अत्यंत भक्ती करत असत, अत्यंत तपश्चर्या केलेली आहे भगवंतांनी. म्हणून मत्कर्म कृन मत परमो मद्भक्त संग वर्जित निर्वैरस सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. ओम तत्सत इति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन नाम 11ोऽध्यायः. अशा प्रकारे आपण हा 11वा अध्याय कसा आहे, तर जो श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा प्रत्यक्ष संवाद इथे पाहिलेला आहे. इतर अध्यायांमध्ये तर पाहिलाच आहे, पण विराट रूप दर्शनामध्ये प्रत्यक्ष संवाद पाहिलाय. आणि नुसता संवाद नाही पाहिला, तर भगवंताच्या वेगवेगळ्या छटा, वेगवेगळे रस पाहिलेत आपण. त्याच्यात उग्र रस पाहिलाय. कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो मध्ये भगवंताचा उग्र रस पाहिलाय आपण. मया प्रसन्नेन मध्ये शांती रस पाहिलाय. असे वेगवेगळे रस भगवंताचे इथे प्रगट झालेले. अर्जुन सुद्धा एकदा घाबरलेला आहे, एकदा विनवणी करतोय, एकदा क्षमा करतोय. अशी अर्जुनाचे सुद्धा स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा, वेगवेगळ्या अंगाने भगवंतांना आळवलेलं, भगवंताचा नक्की काय प्रभाव आहे हे न समजल्यामुळे अनेक वेळा क्षमा मागून, तत्क्षामये असं शब्द आलेला आहे त्याच्यात, की मला तुम्ही क्षमा करा, मी चुकलो, मी तुमच्याशी विराट रूप दर्शनाची मागणी केली आणि तुम्ही असं एवढं मला घाबरवणारं विराट रूप दाखवाल हे मला जाणवलं सुद्धा नव्हतं, म्हणून मी तुमची क्षमा मागतो. असे वेगवेगळी रूप अर्जुनाची आणि भगवंताची याच्यात दिसलेली आहे. आणि आता आपण पूर्ण अध्यायाचा आढावा घेऊया. अतिशय सुंदर अध्याय आहे आणि सगळ्यांना अवघड वाटतो हा अध्याय, पण मुळीच अवघड नाहीये. पाठांतराला सुद्धा जर समजून उमजून पाठ केलं तर अतिशय सोपा अध्याय आहे. त्याला लयबद्धता आहे. त्याच्यामध्ये त्रिष्टुप आणि अनुष्टुप छंद दोन्हींच्या रचना आहेत. काही अध्यायांमध्ये फक्त अनुष्टुप छंद आहे, पण या अध्यायामध्ये त्रिष्टुप आणि अनुष्टुप छंद यांची रचना असून वेगवेगळ्या वृत्तांची पण रचना केलेली आहे. शार्दूला विक्रीडित वृत्त जे आपल्या शाळेत आपण शिकलेलं आहे, अशा वेगवेगळ्या वृत्तांची पण रचना तिथे केली आहे. त्याच्यामुळे हा अध्याय अतिशय सुंदर गेयता प्राप्त त्याला झालेली आहे.
आपल्याला प्रत्यक्ष भगवंत दिसल्याचं भेटल्याचं या अध्यायामध्ये जाणवतं. तर आढावा काय आहे, तर 1 ते 4 श्लोकामध्ये विश्वरूप दर्शन दाखवण्यासाठी अर्जुनाने प्रार्थना केली. नंतर 5 ते 8 श्लोकामध्ये कोण कोण पाहिलं विश्वरूप दर्शनामध्ये, तर 12 आदित्य पाहिले, 8 वसु पाहिले, 11 रुद्र पाहिले, 2 अश्विनी कुमार पाहिले, 49 मरुद्गण पाहिले. हे सगळं एकाच भगवंताच्या शरीरामध्ये अर्जुनाने पाहिलं. आणि ते साध्या डोळ्यांनी त्याला पाहता आलं का? नाही, साध्या डोळ्यांनी पाहता येणार नव्हतं. म्हणून भगवंतांनी त्याला दिव्य चक्षु दिले, ज्ञानचक्षु दिले, आणि त्याच्यामुळे ते त्याला पाहता आलं. नुसतं अर्जुनाने पाहिलं का हे विश्वरूप दर्शन दिव्य चक्षुंनी? तर नाही, संजयाला सुद्धा दिव्य चक्षु मिळाले, ते व्यासांनी दिले. म्हणून संजयाने हे सुद्धा हे विश्वरूप दर्शन पाहिलं, आणि त्यांनी पाहिलं म्हणून तो धृतराष्ट्राला वर्णन करू शकला. पुढे 9 ते 14 श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राला हे सगळं विश्वरूप दर्शन पाहिलं अर्जुनाने, त्याचं वर्णन करतो. अनेक बाहुदर वक्त्र नेत्रम, अनेक दिव्याभरणम, हे सगळं वर्णन 9 ते 14 श्लोकांमध्ये केलेलं आहे. म्हणून संजय धृतराष्ट्राला हे वर्णन करतो. मग पुढे 15 ते 31व्या श्लोकापर्यंत अर्जुना थक्क झाला, चकित झाला हे सगळं वर्णन ऐकून. आणि मग जेव्हा माणूस खरोखर चकित होतो, मनापासून पटतं, एखाद्या व्यक्तीचा महिमा, एखाद्या महापुरुषाचा महिमा पटतो, तेव्हा आपोआप मुखातून स्तुती केली जाते. तशी अर्जुनाने 15 ते 31व्या श्लोकामध्ये विश्वरूप, विराट विश्वरूपाचं वर्णन आणि भगवंताची स्तुती केली. कशी? पश्यामि देवांस्तव देव देहे, काय काय पाहतोय मी तुझ्या शरीरामध्ये. मग ऋषींचे गण चाललेत, सर्पांचे गण चाललेत, प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश चाललेत, हे मी पाहतोय. असं सगळं वर्णन 31व्या श्लोकापर्यंत केलंय. 32 ते 34 श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला युद्धाला तयार करतायत. उठ तू निमित्त मात्र हो, फक्त बाकी सगळं मी ह्या लोकांना मारून झालेले विनाश शस्त्राचं माझ्या ह्या विश्वरूप दर्शनामध्ये त्यांना मी गिळंकृत करून ठेवलंय, नाही का. मग दंशाकरा चूर्णितई वृत्त मांगई हे वर्णन आहे की कसं मी त्यांना मुखात घेतलंय, कसं त्यांचा चुराडा मी करतोय दाताखाली वगैरे. हे वर्णन जे आहे ते सगळं शस्त्राशिवाय भगवंतांनी सगळ्यांना मुखात घेतलंय. आणि ते तयार करतायत अर्जुनाला की तू फक्त निमित्त मात्र हो, हातात धनुष्य घेऊन ऍक्शन तर करशील, बाकी तर सगळं मी करून ठेवलंय. बाण तर मारशील, तू तुझं कर्तव्य कर ना. म्हणजे एकीकडे ते कर्तव्यही शिकवतायत, उभा राहायला शिकवतायत, त्याला ऊर्जा देत आहेत, त्याची मानसिकता जी खचून गेली आहे ती त्याला उभारी देत आहेत. आणि आपण सुद्धा हेच लक्षात घ्यायचं की जेव्हा आपल्याला असं वाटेल मनाला, तेव्हा 11वा अध्याय काढायचा आणि वाचायला लागायचं. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे 33-34व्या श्लोकामध्ये. मग 35 ते 46 मध्ये काय सांगितलंय, भगवंतांनी स्तुती केली, भगवंताची स्तुती केली अर्जुनाने. आणि काय केलंय स्तुती करून? परत सांगितलं की तुम्ही मूळ रूप दाखवा मला, मी तुमची क्षमा पण मागतोय, पण आता तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. स्तुती केली आहे 35 ते 46 श्लोकामध्ये. आणि 47 ते 50व्या श्लोकामध्ये विश्वरूप दर्शनाचा महिमा सांगितलाय. आणि चतुर्भुज रूपाचा पण महिमा सांगितलेला आहे. दोन्ही महिमे सांगितले की दोन्ही रूप हे वेद विद्यांचं पठण करून किंवा तप करून, यज्ञ करून, दान करून हे होणार नाहीये. तर हे फक्त अनन्य भक्तालाच असं दर्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे त्या श्लोकांमध्ये 51 ते 55 श्लोकामध्ये कोण पात्र आहे, विश्वरूप दर्शनासाठी पात्र कोण आहे, तर जो अनन्य भक्त आहे, जो मत्कर्म कृन मत परमो आहे, संगवर्जित आहे, निर्वैर आहे, असाच भक्त अशा पूर्ण भगवंताच्या कृपेसाठी पात्र आहे. असं संपूर्ण आढावा आपण या अध्यायाचा आता घेतलाय. आणि आज आपला 11वा अध्याय इथे पूर्ण झालाय. पुढच्या वेळी आपण 12व्या अध्यायाला सुरुवात करू. जे काही मी तुम्हाला सांगितलंय ते माझ्या सद्गुरूंकडून तुमच्या कानापर्यंत आलेलं आहे. आणि जे काही उणं राहिलं असेल
ते या देहबुद्धीमुळे अल्पबुद्धीमुळे उणं राहिलंय. आणि अशा रीतीने आपला 11वा अध्याय संपलाय. ओम तत्सदित. शांताकारम प्रार्थना म्हणूया आणि मग कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. शांताकारम विदुलाताई तुम्ही